नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रमुख सर्व्हर लक्षात कशी ठेवायची याबद्दल ट्रिक बघणार आहोत। ह्या ट्रिक जे आहेत आपल्याला खूप बोर वाटतात, परंतु ज्यावेळी स्पर्धा परीक्षा येते आणि एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपलं पूर्ण कन्फ्युजन झालेलं असतं। त्यामुळे ह्या ट्रिक्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षेसाठी तर खूपच महत्त्वाच्या आहेत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू। बघा, पहिलं जे सर्व्हर आहे चिल्का सर्व्हर आहे आणि ते ओडिशा राज्यात आहे। लक्षात कसं ठेवायचं की या चिल्का सरोवराचं चिलखत असं लक्षात राहू द्यायचं आणि चिलखत घातले सर्व दिशांना। दिशा म्हणजे ओडिशा आणि चिलखत म्हणजे चिल्का सरोवर, ठीक आहे। त्यानंतर दुसरं आहे लोकटक आणि हे लोकटक सरोवर जे आहे ते मणिपूरमध्ये आहे। तर हे कसं लक्षात राहू द्यायचं की लोकटक बघतात मण्याकडे, मणी जे असते त्याच्याकडे लोकटक बघतात असं लक्षात राहू द्यायचं। मण्याकडे म्हणजे मणिपूर आणि लोकटक म्हणजे लोकटक सरोवर। त्यानंतर दुसरं आहे बघा, एक दाल सरोवर आहे, एक पेंगॉन्ग सर्व्हर आहे, एक उल सर्व्हर आहे। हे तीन सर्व्हर आहेत, दाल, पेंगॉन्ग, उलर आणि हे जे आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये आहे। लक्षात कसं ठेवायचं की दाल हे दाल, पॅक म्हणजे पेंगॉन्ग असते उलरच्या कपड्यात जम्मू काश्मीर मध्ये, म्हणजे दाल पॅक असते उलरच्या कपड्यात जम्मू काश्मीर मध्ये। दाल म्हणजे दाल सर्व्हर, पॅक म्हणजे पेंगॉन्ग आणि उलर म्हणजे उलर, उलरच्या कपड्यात, उलरच्या कपड्यामध्ये असं लक्षात राहू द्या, उलर म्हणजे जम्मू लक्षात राहील। त्याच्यानंतर सर्व आहे वेमनाड आणि अष्टमुदी, हे केरळमध्ये आहे। तर वेमनाड आणि अष्टमुदी केरळ कसं लक्षात राहू द्यायचं की वेगळीवर ठेवलेली अष्टमुदी ही कुठे गेलेली आहे, केरळात गेलेली आहे। केरळ म्हणजे केरळ आणि वेगळीवर म्हणजे वेमनाड, अष्टमुदी म्हणजे अष्टमुदी। सुकना चंदीगड, कपडे सुकायला चंद्रावर म्हणा, ठीक आहे। म्हणजे तिथं काही कपडे आपण सुकवू शकत नाही चंद्रावर। चंद्र म्हणजे चंदीगड आणि सुकाना म्हणजे सुकाना सरोवर। निजाम सागर हैदराबाद, हा निजाम जे आहे हा हैदराबादचा होता, यावरून हे लक्षात राहील। त्याच्यानंतर फुल्लर सरोवर जे आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे। फुल्लरहून लक्षात राहू द्यायचं फुलाचे आणि उत्तर प्रदेशहून लक्षात राहू द्यायचं आता फुलांचे आता, म्हणजे फुल्लर सरोवर उत्तर प्रदेशमध्ये आहे। त्याच्यानंतर कोलेरू आणि पुलिकत हे आंध्र प्रदेशमध्ये आहे। तर कोलेरू आणि पुलिकत कसं लक्षात राहू द्यायचं, कोलेरूचं कोल्हे लक्षात राहू द्यायचं आणि पुलिकतचं पूल लक्षात राहू द्यायचं। म्हणजे कोल्हे पुलावर अंधार पडला की जातात, अंधाराहून आंध्र प्रदेश, कोल्हे पुलावर अंधार पडला की जातात, म्हणजे कोलेरू आणि पुलिकत हे आंध्र प्रदेशमध्ये सरोवरे आहेत। लोणार सरोवर महाराष्ट्रात आहे, हे आपल्या असंच लक्षात राहील। सांबर आणि पुष्कर हे दोन जे सरोवर आहेत ते राजस्थानमध्ये आहे। तर हे कसं लक्षात राहू द्यायचं की सांबर मध्ये पुष्करून खातो राजा, ठीक आहे। पाव किंवा जे काय असतील, पाव असेल किंवा इडली असेल ते सांबर मध्ये पुष्करून असा हा राजा खातो असं लक्षात राहतं। सांबर पुष्करचं पुष्कर, ठीक आहे। त्याच्यानंतर सॉल्ट लेक सरोवर पश्चिम बंगालमध्ये आहे। सॉल्ट म्हणजे मीठ आहे ना, सॉल्ट म्हणजे मीठ, हे पहिलं पाहिजे, पहिले म्हणजे पश्चिम बंगाल। त्याच्यानंतर आहे परशुराम कुंड अरुणाचल प्रदेश मध्ये आहे आणि हे कसं लक्षात राहायचं की परशुराम कुंडामध्ये अरुणा पडली, ठीक आहे। त्याच्यानंतर उमियम सरोवर मेघालयमध्ये आहे। हे उमीचं हे उमा एक नाव असेल त्याला उमी लोक म्हणतात। तर उमीला यम मेघात घेऊन गेला, ठीक आहे, मेघात घेऊन गेला, तर उमी यम मेघालय। त्याच्यानंतर आहे नैनिताल, भीमताल आणि जे आहे उत्तराखंडमध्ये, तर नैनिताल घेतात म्हणजे एक डान्स असते, ते डोळ्याचे असे डोळे करतात। तर ते जे ताल घेण्याचा डान्स आहे ते भीमाला चान्स दिलेला होता, परंतु तो स्टेजवर गेला की त्याला काही ते जमलं नाही, मग त्याचे नैन ताल घेतात भीमाचे, स्टेजवरून खाली उतरल्यावर म्हणजे उत्तराखंड। याच्यात सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे काय की हे जे उलर सरोवर आहे हे गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे जम्मू काश्मीरमध्ये। आणि दुसरं जे आहे सांबर सरोवर, ठीक आहे, सांबर सरोवर राजस्थानमध्ये, हे खाऱ्या पाण्याचं सरोवर सर्वात मोठं आहे। ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या का आणि आपल्या हे लक्षात राहिलं का नाही यासाठी आपण एक टेस्ट पुढे तुम्हाला देत आहोत। तर ते 2 मिनिटं शांत चित्ताने बघा, त्यातले प्रश्न आपल्याला म्हणजे उत्तर आपल्याला जमते का हे बघा आणि नाही जर जमलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि ती टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।